मित्रहो, मार्मिक कट्ट्यावर आपण राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने संवाद साधतो आहोत आमचे युवा मित्र श्री गणेश सिंघन यांच्याशी. गणेशजी, आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे, परंतु आपण पाहतो की सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलेत युवक, विशेषतः प्रौढ तर आहेतच आहेत, युवकसुद्धा आहेत, परंतु मग या सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळं युवकांवर भयंकर परिणाम होतात. मग हे परिणाम होऊ नये किंवा त्यांच्या करिअरवरती, त्यांच्या प्रगतीवरती दुष्परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आजकाल सोशल मीडियाचं जग आहे, पण सोशल मीडियाच्या जगात वावरताना युवकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला रील स्टार व्हायचं नाहीये. आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी एक स्टार, एक हिरो होऊन काम करायचं. म्हणजे कुटुंबाचा नायक, आपल्याला कुटुंबाचा नायक व्हायचं, कारण कुटुंबाची जबाबदारी खूप मोठी असते. आजकाल रील्सच्या नादात आपले युवक असू द्या, प्रौढ लोक असू द्या, कुठल्याही थराला जातात. कुठे टेकडीवर किंवा सापासोबत खेळणं म्हणा, आगीसोबत खेळणं म्हणा, स्वतःच्या जीवाशी धोका होतो हे सुद्धा त्यांच्या लक्षात येतं. गाड्यावरती सुद्धा हल्ली बरेच, गाड्यावरती स्टंट करणे असू द्या. लोकांनी रील स्टार व्हायच्या नादात आपण आपल्या जीवाशी खेळ करतोय आणि आसपासचे जे आपले लोक आहेत त्यांच्या जीवाशी खेळ करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर सोशल मीडियाचा उपयोग सकारात्मक तुम्ही करा. हो, अगदी बरोबर आहे. सामाजिक संदेश असू द्या किंवा सामाजिक कार्य असू दे, तुम्ही गुगल मॅप असेल, गुगल मॅपचा वापर तुम्ही करू शकता. ते सोशल नेटवर्किंग साईट, गुगलवरून बरीच माहिती मिळते आपल्याला, फेसबुकवरून मिळते. आता एआयच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुमचे जे प्रश्न असतील किंवा मोठमोठे क्वेश्चन्स असतील ते सुद्धा एआय तुम्हाला सोडवून देते. तर सोशल मीडियाचा उपयोग सकारात्मकपणे करून घ्या. स्वतःच्या जीवाशी खेळ करणे किंवा दुसऱ्या जीवाशी खेळ करणे हा सोशल मीडियाचा उपयोग नाही. आणि रील स्टार होणे म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं पण नाही. हा, ठराविक रील स्टार खूप मोठे झाले, ठराविक होतात, पण ते लाखातून एखादा होतो. पण आपलं पूर्ण बिझनेस साईडला सोडून किंवा आपलं शिक्षण बाजूला सोडून हे शेती आपल्या बाजूला ठेवून, शेतीला बाजूला ठेवून किंवा आपलं शिक्षण बाजूला ठेवून हे करणं हे चुकीचं आहे. सोशल मीडियात वावरताना आपण त्याचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा. आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे वारंवार ते मोबाईल वापरण्यामुळे शॉर्ट टेम्पर झालीत मुलं, आजकालची पिढी. हो, त्यांना आपल्याशी माहितच नाही. म्हणजे घरात सुद्धा बोलताना किरकोळ गोष्टीवरनं आपण ती मुली असू द्या चिडचिड करणे किंवा फ्रस्ट्रेट होणे, अभ्यासात मन न लागणे हे त्याचे दुष्परिणाम आहेत. आत्ताच ओळखून घ्या. आपलं ध्येय युवकांनी आत्ताच निश्चित करावं आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य करावं. म्हणजे सोशल मीडिया आपण टाळू शकत नाही. सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग केला तर त्यांना नक्कीच फायद्याचा आहे, परंतु सोशल मीडियाचा अतिरेक जर झाला तर त्याचा नक्कीच दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. खूप छान माहिती दिली, धन्यवाद. विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मूव्हमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत.